चला व्हिडिओला सुरुवात करूया. जे कृषक, ग्रामसेवक तसेच कृषीविषयक सर्व पेपरसाठी आवश्यक असे क्वेश्चन आहेत, जे तुम्ही आधीचे पण मी लेक्चर जे टाकले ते पण नीट बघून घ्या, वाचून घ्या. त्यांच्यामुळे तुम्हाला भरपूर सारा फायदा होईल. तर सुरुवात करूया. भारतात सर्वात जास्त ऊसाचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? उत्तर प्रदेश राज्यात होते. आणि 128 नंबरचा क्वेश्चन, भारतात ऊसाची सर्वाधिक उत्पादकता कोणत्या राज्यात आहे? तर तामिळनाडू राज्यात आहे. 6 ते 8 आठवड्यापर्यंतच्या ज्वारीच्या पिकात कोणते विषारी द्रव्य असते? तर HCN म्हणजेच हायड्रोसायनिक ॲसिड. MACH13 ही कोणत्या पिकात जात आहे? तर सोयाबीन पिकाची जात आहे. पिकांना पाणी देण्याची सरीवरंबा पद्धत कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे? तर भाजीपाला पिकासाठी. फळझाडांना पाणी देण्यासाठी कोणती पद्धत फायदेशीर आहे? तर आडे पद्धत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ठिबक सिंचन पद्धतीत पाणी वापरायची क्षमता किती टक्के असते? तर 90 ते 95% असते. ठिबक सिंचन पद्धतीविषयी असत्य विधान कोणते? तर संच उभारणीसाठी सुरुवातीचा खर्च कमी येतो, हे असत्य विधान आहे. तर बाकीचे सत्य आहे. पाणी सर्वत्र सारख्या प्रमाणात देता येते. जमिनीचा पोत कायम राखला जातो. रात्रीच्या वेळी पाणी देता येते आणि सुरुवातीचा खर्च जास्त येतो. ठिबकाद्वारे खते दिल्यास खताची किती टक्के बचत होते? तर 20 ते 25% बचत होते. ठिबक सिंचन पद्धतीत नळ्यांमधील पाण्याचा दाब किती असावा लागतो? तर 0.5 ते 1.0 किलोग्रॅम प्रति चौरस सेंटीमीटर एवढा असावा लागतो. 137 नंबरचा क्वेश्चन आहे, तुषार सिंचन पद्धतीत फिरणाऱ्या नोझल संचात पाण्याचा दाब किती असावा लागतो? तर 2.5 ते 2.5 ते 3.5 किलोग्राम प्रति चौरस सेंटीमीटर असावा लागतो. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुषार सिंचन पद्धतीत किती टक्के पाण्याची बचत होते? तर 30 ते 35% बचत होते. तुषार सिंचन पद्धतीबाबत कोणते विधान असत्य आहे? तर सिंचनासाठी क्षारयुक्त पाणी वापरता येते, हे वाला असत्य विधान आहे. तर हे वापरता येत नाही, कारण त्याच्यामुळे जे नोझलचे होल असतात ते पॅक होऊन जातात. फळझाडे लागवडीसाठी कोणती पद्धत फायदेशीर आहे? तर ठिबक सिंचन. कोणत्या फळात जीवनसत्वाचे प्रमाण सर्वाधिक असते? तर आंबा या फळात. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. रातआंधळेपणा हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. खालीलपैकी कोणत्या फळात जीवनसत्व B1 चे प्रमाण अधिक असते? तर काजू या फळात B1 जीवनसत्वाचे प्रमाण अधिक असते. जीवनसत्व क च्या अभावी कोणता आजार होतो? तर स्कर्वी हा आजार होतो. क च्या अभावी कोणता आजार होतो? स्कर्वी. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पॅरालिसिस हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होते? तर B1 जीवनसत्वाच्या अभावामुळे होते. बटाटा हे कोणते पीक आहे? तर ग्रंथी खोड भाजी. 148 नंबरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते फळ क्लायमॅट्रिक फळ आहे? तर केळी हे फळ क्लायमॅट्रिक फळ आहे. खालीलपैकी कोणते फळ नॉन क्लायमॅट्रिक फळ आहे? तर जांभूळ हे पीक नॉन क्लायमॅट्रिक फळ आहे. तर क्लायमॅट्रिक नॉन क्लायमॅट्रिक फळ हे तुम्ही पाठ करून ठेवा. क्लायमॅट्रिक म्हणजे जे झाडावरून काढल्यावर देखील पिकतात त्याला क्लायमॅट्रिक फळे असे म्हणतात. आणि नॉन क्लायमॅट्रिक म्हणजे जे झाडावरून काढले आणि नंतर ते पिकत नाही त्याला नॉन क्लायमॅट्रिक फळ असे म्हणतात. उदाहरणार्थ लिंबू वर्गीय, संत्रा, मोसंबी इत्यादी. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. जगाच्या किती टक्के आंब्याचे उत्पादन भारतात होते? तर 65% उत्पादन भारतात होते. आंब्याची जगप्रसिद्ध निर्यातक्षम जात कोणती? तर हापूस आहे. हापूस आंब्याच्या बाबतीत कोणते विधान असत्य आहे? तर साका होत नाही. तर यात साका होतो. या जातीत अनियमित फळे येतात. इतर जातीच्या तुलनेत उत्पादन कमी असते आणि ही जात रेषारहित आहे, हे बरोबर आहे.
आंब्याचे नियमित उत्पादन देणारी जात कोणती आहे? तर नीलम आहे. आंब्याचे नियमित उत्पादन देणारी जात नीलम आहे. आंब्याची लागवड 10 बाय 10 मीटर अंतरावर केल्यास 1 हेक्टरमध्ये किती झाडे बसतात? तर 100 झाडे बसतात. आंब्यास नियमित बहार येण्यासाठी कशाचा वापर करतात? तर कलटाऱ्याचा वापर करतात. आंब्याची कोणती जात बिनबियाची जात म्हणून ओळखली जाते? तर सिंधू ही जात बिनबियाची म्हणून ओळखली जाते. खालीलपैकी आंब्याची कोणती जात पॉलीॲब्रियॉनिक आहे? तर वरीलपैकी सर्व, म्हणजेच विलाय, कोलंबन, बाप्पाकाई, चंद्रकरण. तर आपण आता हे लेक्चर इथेच थांबूया. मी असेच लेक्चर भरपूर सारे टाकले, ते तुम्ही प्लीज बघून घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि याच्यामुळे मी आणखीन पण समोर व्हिडिओ टाकत राहील. प्लीज मला सबस्क्राईब करा.